आमचं किमान वेतन मिळवून द्यावं आणि आमचा दर महिन्याला पगार व्हायला पाहिजे करायचं म्हणून सरकारने आमची दिवाळी गोड करावं। साहेब आम्ही काळी दिवाळी करू का? मुख्यमंत्री साहेब आम्ही काळी दिवाळी करू का? 4 महिन्यापासून पगार नाही झाला, 4 महिन्यापासून पगार नाही झाला आमच्या लोकांचा। जुलै महिन्यापासून आणि आता 14 महिने लागला। लोक म्हणतात की तुम्ही आयुक्ताचा पत्र आणा, नियंत्रणाचा पत्र आणा, पहिला कुठे जाऊ पत्र आणत जाऊ आणि असं करून आमच्या महिला आत्महत्या करून राहिल्या तरी सरकारला जाग येत नाही। काय घरभर काहीतरी वार्ता भाकरी खाऊन राहिलो आम्ही नाही जी बरं नाही त्याच्यावर उपाशी ना आम्ही उपाशी। मी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील अध्यक्ष बोलते। नगर PSC उपकेंद्र अंतर्गत टाकळी येथे कार्यरत आहे। अंशकालीन कर्मचारी आम्ही आमच्या उपकेंद्रात 8 वाजता झाडझूड करण्याकरिता जातो आणि झाडझूड केल्याच्या नंतर लसीकरण राहते। त्याच्यानंतर आम्ही बसतो 2-2:30 वाजेपर्यंत। आम्हाला घरी जायला स्वयंपाकसुद्धा करायला फुरसत मिळत नाही। त्याच्यानंतर समजा एखादी डिलिव्हरी जर झाली उपकेंद्रात तर डिलिव्हरीची रूम साफसफाई करा म्हणते, तुम्हाला पैसे भेटते म्हणते। आम्हाला 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही आहे आजपर्यंत। ते पूर्ण येणेच घेते आमच्या नावात पैसे काढून आणि नंतर घरी जरी होम डिलिव्हरी झाली तर उपकेंद्रात दाखवते। म्हणजे हे कसं काय आहे बा? मग दादाला हात जोडून विनंती आहे की आम्ही कालपासून इथं रस्त्यावर बसलेलो आहोत आणि ज्या आपल्या घरी बसलेल्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी तुम्ही म्हणता आणि दिवाळी आलेली आहे त्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये देता। तसंच आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहे काय आम्ही तुमच्या सावकार बहिणी नाही आहे। मग आम्ही तर काम करून सुद्धा कोण आम्हाला 3000 रुपये देतात। आज आम्हाला रस्त्यावर उभं राहून राहिलेलं आहे, हे वाहतूक भेटून राहिलेलं आहे, आम्ही हा खाऊन राहिलेलो आहे, काही महिला उपाशी आहे, काही बिमार पडून राहिलेलं आहे। दादाला हात जोडून विनंती आहे की जराशा या महिलांचा विचार करावा आणि इथे येऊन आमच्या बरं थोडा तरी विचार करावा आणि आमची दिवाळी गोड होईल अशी दादांना हात जोडून विनंती करते। माझे नाव आज आम्ही 50 रुपयापासून एवढे दिवस झाले आज 5-6 महिने झाले एक पगार नाही, काही नाही। आम्ही आमचा भाऊबीज म्हणून भेटे तोहीसुद्धा आम्हाला पैसा भेटत नाही। आम्ही का करावा? आमचा काय विचार करून नाही राहिला आहे। सरकारनं आज भेट नाही दिले, द्यायला पाहिजेत आम्हाला पगार, नाही तर त्याचे आम्ही येतच काळी दिवाळी करणार, येतच राहणार। मी आशा ओमप्रकाश सरकार बोलते आहे, अमरावती जिल्हा सचिव। दादांना माझी एकच नम्र विनंती आहे की जे आमच्या 4 महिन्यापासूनचे मानधन प्रलंबित राहिलेले आहे ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावेत आणि आमची दिवाळी चांगल्या प्रकारे चांगली साजरी करावी, नाहीतर आम्ही त्यांच्याच बंगल्याच्या समोर इथेच दिवाळी करण्यास तयार आहे। स्वतः नेत नाही येणे वगैरे आम्हाला म्हणते 100 रुपये रोजात स्वतः या, आम्ही 100 रुपये रोजात पोटभर जेवण करायचं, 100 रुपये तिकीट देऊन लसीकरणाला बाहेर खेडेवर जायचं, आम्ही काय करायचं? उपाशी राहायचं। म्हणजे ते 100 रुपये देऊन जर आम्ही लसीकरणाला जाईल तर खाईल का? अशी आमची दुर्दैव व्यवस्था आहे। काही आमचं आणि कोणतीच सरकार येऊन आम्हाला इथं पाहत नाही आहे। आम्ही इथे देवेंद्र दादा फडणवीस यांच्या इथं त्यांच्या प्रवासस्थानी आलेला आहोत। आम्ही त्यांच्या इथं नागपूर इथे आलेला आहोत तरी ते सुद्धा आम्हाला इथं भेट देऊ शकत नाही आणि आमचं मान्य सुद्धा तिथपर्यंत कोणी मिळू शकत नाही आहे। अशी आमची दुर्दैव कोणीच नसन जे महिला परिषदेचे आहे, कारण आमच्या इथे कोणीही लक्ष देत नाही आहे। आमचे देवेंद्र दादा इथं सुद्धा येऊन सुद्धा कोणी त्याचं काम होतं का आम्हाला येऊन भेट देणे किंवा कमीत कमी आमची मागणी ऐकून घेणे, त्यांच्यावर विचार करणे, देणे नाही देणे त्यांच्या हातात होतं। पण आज 2 दिवसांनी दिवाळी आहे, आम्ही दिवाळी करायची कशी? दिवाळी करून दिवाळी काय दिव्यात तेल टाकायला जर आमच्या जवळ तेल नसेल, 100 रुपयात आम्ही तेल आणू शकत नसेल तर दिवा लावेल कसे, दिवाळी करेल कशी? त्याच्यापेक्षा आम्ही दिवाळी इथेच करतो आणि आमच्या दादाचा बंगल्यातून तिथेच दिवाळी करू, आमच्या परिवाराला सुद्धा इथेच बोलवू आणि इथेच दिवाळी करू। आमचे लहान मुलं आहेत, आम्ही यांना आता आमच्या मागण्या एकच आहे का आम्ही जे आमच्या मागण्यासाठी आलेले आहे आम्हाला किमान वेतन देण्यात यावे आणि आमच्या जे नावात आहे अंशकालीन नावात बदल करण्यात यावे आणि आता आमचं
आमचे 3-4 महिन्याचे पगार नाही झाले तर दिवाळीच्या आधी आमचे 3-4 महिन्याचे पगार करण्यात यावे, जेणेकरून आमच्या ज्या महिला भगिनी आहे आमची दिवाळी साजरी होईल, हीच आमची मागणी आहे. नमस्कार, माझं नाव बाली सतीश आहे. मी अमरावती जिल्हा अध्यक्ष, मी अमरावतीतून आलेली आहे. माझा परिचय, मी अंशकारी महिला परिचार आहे आणि मी उपकेंद्रात कार्यरत आहे. आणि आमचं काम सकाळी 8 वाजतापासून तर संध्याकाळचा टायमिंग काहीच आहे नाही आमचा. आम्ही अर्ध्या रात्री सुद्धा जो डिलिव्हरी आम्ही जात आहोत आणि आम्हाला तिथे साफसफाईचेच कामं आहे, पण आमचं काम साफसफाईपासून बीपी शुगर औषध वाटपपर्यंत सर्वच कामे आम्हाला करावं लावतात तिथे आणि सगळेच कामं आमच्या हाताने करून घेतात. त्याच्या मोबदला काहीच आम्हाला मिळत नाही. नमस्कार, माझं नाव बाली सतीश आहे. मी अमरावती जिल्हा अध्यक्ष, मी अमरावतीतून आलेली आहे. माझा परिचय, मी अंशकारी महिला परिचार आहे आणि मी उपकेंद्रात कार्यरत आहे. आणि आमचं काम सकाळी 8 वाजतापासून तर संध्याकाळचा टायमिंग काहीच आहे नाही आमचा. आम्ही अर्ध्या रात्री सुद्धा जो डिलिव्हरी आम्ही जात आहोत आणि आम्हाला तिथे साफसफाईचेच कामं आहे, पण आमचं काम साफसफाईपासून बीपी शुगर औषध वाटपपर्यंत सर्वच कामे आम्हाला करावं लावतात तिथे आणि सगळेच कामं आमच्या हाताने करून घेतात. त्याच्या मोबदला काहीच आम्हाला मिळत नाही. आमच्या बाया किती अन्याय चालू आहे. लाडका बहीण न देता आमची तरी काहीतरी कदर करा. आमच्या 15 टक्का पेमेंट काढा लवकर. सार्वजनिक काढावा साहेब, आम्ही काळी दिवाळी करू आमच्या मागण्या साहेब, आम्ही काळी दिवाळी करून आमच्या मागण्या पूर्ण करायच्या. कुठून आल्या? काय नाव आहे? काय मागण्या आहे? आमच्या पेमेंट वाढीसाठी आहे सर. हॅलो.